नमस्कार मित्रांनो, मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. गुड न्यूज आहे की केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्ता अर्थात डिअरनेस अलाउन्समध्ये काल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी DAमध्ये 2% वाढ केल्याबाबत घोषणा केली आहे. चला तर डिटेल न्यूज पाहूया. DA हाईक, केंद्रीय कर्मचाऱ्याच्या DAमध्ये वाढ, 8व्या वेतन आयोगापूर्वी सरकारकडून मोठं गिफ्ट. 8व्या वेतन आयोगापूर्वी सरकारकडून मोठं गिफ्ट. बघा, केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात DAमध्ये 2% वाढीस मंजुरी दिली आहे. या दुरुस्तीमुळे DA 53%वरून केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी तो 55 होईल. ही वाढ 7व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत आली आहे. सरकारनं 8वा वेतन आयोगही स्थापन केला आहे. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी 26पासून लागू होण्याची शक्यता आहे. बघा, वर्षातून होते 2दा DA वाढ. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्याच्या भत्त्यामध्ये वर्षातून 2 वेळा वाढ केली जाते. ही वाढ 6माही तत्वावर होते. यापूर्वी जुलै 24मध्ये महागाई भत्ता 50%वरून 53% करण्यात आला होता. यात 3% वाढ झाली होती. आता नव्या निर्णयानुसार 2% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे DA वाढ ही जानेवारी 25 ते जून 25पर्यंत आहे. बघा, 2 महिन्याची थकबाकी मिळणार. सरकारने मार्च महिन्यात भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे भत्तेही थकबाकी म्हणून मिळणार आहेत. नव्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्याच्या पगारात किती वाढ होईल हे गणितावरून समजून घेऊया. जर केंद्रीय कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 19,000 रुपये असेल, त्या कर्मचाऱ्याला 10,070 रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता 2% वाढीनंतर हाच भत्ता 10,450 रुपये होईल. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्याच्या भत्त्यात 380 रुपयाची वाढ होणार आहे. तर मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की 8व्या वेतन आयोग पूर्वी केंद्र कर्मचाऱ्यासाठी केंद्र सरकारने 2% महागाई भत्ता वाढ केलेली आहे. असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.